संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ प्रयोगशाळा, डॉक्टर पंजाबराव देशमुख महाविद्यालय प्रयोगशाळा, रॅपिड अँटीजन टेस्ट तसेच विविध प्रयोगशाळेच्या अहवालानुसार अमरावती जिल्ह्यामध्ये दिनांक 30 मे रोजी 407 नवीन कोरोना रुग्ण आढळल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाने दिलेली आहे। त्यामुळे आतापर्यंत एकूण कोरोना रुग्णांची संख्या 91,837 इतकी झालेली आहे। 30 मे 2021 रोजीच्या मध्यान्नोत्तर अहवालानुसार अमरावतीमध्ये सापडलेल्या एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 407 इतकी आहे, तर 1579 रुग्ण वेगवेगळ्या दवाखान्यांमध्ये दाखल आहेत। कोरोनावर मात करून घरी गेलेल्या रुग्णांची संख्या 879 आहे, तर अमरावती महापालिकेच्या अंतर्गत गृहविलगीकरणामध्ये असलेल्या कोरोना रुग्णांची संख्या 784 इतकी आहे। ग्रामीणमधील गृहविलगीकरणामध्ये 3137 इतके कोरोना रुग्ण आढळले आहेत, तर दिनांक 30 मे रोजी 10 कोरोना रुग्णांचा मृत्यू झालेला आहे। दिनांक 30 मे पर्यंत तपासलेल्या एकूण नमुन्यांची संख्या 5,64,633 इतकी आहे। ज्या 10 कोरोनाबाधित रुग्णांचा 30 मे रोजी अमरावती जिल्ह्यामध्ये मृत्यू झाला, त्यामध्ये 52 वर्षीय पुरुष दर्यापूर यांचा झेनिथ रुग्णालय येथे, 70 वर्षीय महिला कळमगव्हाण यांचा उपजिल्हा रुग्णालय अचलपूर येथे, 62 वर्षीय महिला मार्डी तिवसा यांचा पाटणकर रुग्णालय येथे, 63 वर्षीय पुरुष बेगमपुरा अचलपूर यांचा गजानन महाराज कोविड रुग्णालय येथे, 67 वर्षीय महिला सावनेर नांदगाव खंडेश्वर यांचा जिल्हा कोविड रुग्णालयामध्ये, 84 वर्षीय पुरुष शिवशक्तीनगर अमरावती यांचा जिल्हा कोविड रुग्णालयामध्ये, 68 वर्षीय महिला अंजनगाव सुरजी यांचा जिल्हा कोविड रुग्णालयामध्ये, 85 वर्षीय पुरुष जवळा चांदूर रेल्वे यांचा जिल्हा कोविड रुग्णालयामध्ये, 56 वर्षीय पुरुष घोडचंडी दर्यापूर यांचा जिल्हा कोविड रुग्णालयामध्ये, तर 65 वर्षीय पुरुष बेलज चांदूर बाजार यांचा जिल्हा कोविड रुग्णालयामध्ये मृत्यू झालेला आहे। तर हा होता दिनांक 30 मे रोजीचा कोरोनाबाबतचा अधिकृत आणि सविस्तर वृत्तांत। विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती।